नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा घरातलेच लोक राजकारण करतात आपल्यासोबत आणि त्यांचं ते वागणं आपल्याला असह्य होतं, तेव्हा काय करायचं? चला तर मग जाणून घेऊया. आपल्या बाबतीत कधी ना कधी असं होतं ना, आणि तेव्हा आपण खूप दुःखी होतो, कष्टी होतो, आपण स्वतःला खूप त्रास देतो. कारण असतं की आपण बाह्य म्हणजेच जे उघड शत्रू आहे त्यांना तर आपण लढा देऊ शकतो, त्यांच्याशी तर आपण भांडू शकतो. परंतु जेव्हा आपलेच घरातले लोक जेव्हा आपल्यासोबत राजकारण करतात, आपल्यासोबत शत्रुत्व पाळतात, आपल्यासोबत समोरून छुप्यापणाने वार करतात, तेव्हा तो वार मात्र असह्य वेदना देत असतो, नाही का? बरोबर ना? तुम्हाला कधी असं वाटलं का की घरात सगळे हसत आहेत, पण मनात कुठेतरी तुमच्या मनात एक शांतता आहे, गप्पा गोड आहेत, पण त्या गप्पात आपुलकी नावाची गोष्टच नाही, जिथे प्रत्येकच जण आपापल्या पद्धतीने खेळ खेळत आहे आणि तुम्हाला समजतच नाही की चूक तुमची आहे की फक्त फक्त तुम्हाला चुकीचं ठरवलं जात आहे. मित्रांनो, तुम्हाला फक्त काय हवं आहे? थोडी शांतता हवी आहे, थोडा सन्मान हवा आहे आणि थोडं समजून घेणारं वातावरण हवं आहे. पण होतं काय की दररोज असं वाटतं की तुम्हाला असं वाटायला लागतं की मी कुठल्या तरी अदृश्य जगात तर जगत नाही आहे ना, जिथे कोणी समोरून हल्ला करत नाही आहे, पण तरीही मात्र जखमा होत आहे. आणि सगळ्यात वाईट बाब म्हणजे हे सगळं घराच्या आतच होत आहे, आपल्या माणसात असताना होत आहे. जर कधी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बरोबर आहात, पण तरीही सुद्धा तुम्हाला चुकीचं समजलं जात आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरात आपली जागा हळूहळू आता कमी होत चालली आहे, तर ही गोष्ट आणि हा विचार फक्त तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. आणि एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायची, अतिविश्वास हा कोणावरही करू नका, कोणावरहीच नाही. म्हणजेच प्रत्येकावर पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्याच्या मागे खरी हकीकत नसते. कधीकधी ज्या लोकांना आपण सगळ्यात जास्त आपलं समजतो ना, तेच तुमच्या कमकुवत बाजू पटकन ओळखून त्याचा फायदा घेत असतात मित्रांनो. घरातले राजकारण कधी आवाज करत नाही, ते शांत आणि खोल असतं. ते दररोज हळूहळू तुमचा आत्मविश्वास कमी करत असतं. तुम्ही स्वतःला पटवून देऊ लागतात, कदाचित माझ्याकडून चूक झाली असेल, पण खरी चूक तुमची नसतेच मुळी. चूक फक्त तुमच्या खरेपणाची असते मित्रांनो. हो, हे अगदी खरं आहे. कारण तुम्ही जे खरेपणानं वागता ना, तीच खरी तर तुमची चूक असते. वाईट लोकांपासून दूर राहा, जर हे कितीही ज्ञानी किंवा नातेवाईक असले तरीही सुद्धा. कारण जो माणूस इतरांच्या मनात विष पेरत असतो ना, तो कधीच घरात शांतता ठेवू शकत नाही. आणि तुम्हाला माहीत आहे, कधी शांत बसून अंतर राखणं हेच सगळ्यात मोठं शहाणपणाचं असतं. बऱ्याच वेळा वाटतं की बोलून सगळं ठीक होईल, पण घरातल्या राजकारणात शब्दांचा काहीही उपयोग नसतो. हे 100% लक्षात ठेवा तुम्ही. कारण तिथे ऐकणारेच नसतात ना, फक्त निर्णय घेणारे असतात. आणि म्हणूनच अशा वेळी मौन हे सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. कधीकधी शांत बसणंच सगळ्यात मोठं तुमचं उत्तर असतं मित्रांनो. तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे गरजेचं असतं का? नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसते मित्रांनो. कधीकधी दुर्लक्ष करणं आणि त्या गोष्टी मनाला न लावून घेणं हेच खरं जिंकणं असतं. जर तुम्हाला कधी असं वाटत असेल की तुमच्या शांततेला लोकांनी कमजोर समजलं आहे, पण खऱ्या अर्थाने तीच तुमची ताकद आहे. कायम प्रसन्न मनाने वागा, कायमच तुम्ही प्रसन्न वागा आणि
जे लोक तुमच्या विरोधात आहेत ना, त्यांच्यासमोर तुमच्या भावना दाखवू नका. अजिबातच दाखवू नका. तुम्हाला दुःख झालेलं आहे, तुम्हाला राग आलेला आहे, काहीही असो, पण अशा लोकांसमोर कधीही तुमच्या भावना उघड करू नका. तुमच्या चेहऱ्यावर तसं दाखवूच नका. कारण ज्यांना तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या वेदना दिसून येईल ना, तेच तुमच्या विरोधात ते वापरू शकतात. घरातले राजकारण तिथेच तर फुलतं, जिथे भावना मोकळ्या पुस्तकासारख्या उघडल्या जातात. आणि कधी कधी मनातलं सगळं सगळ्यांना सांगणंही चूक ठरू शकते मित्रांनो. कारण काय, तर आज जे तुमच्या सोबत आहेत ना, तेच लोक उद्या तुमच्या विरोधातही होऊ शकतात. माणसाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपल्या मनाचे विचार सगळ्यांना सांगणं, सगळ्यांना सगळं कळवणं. विचार करा की किती वेळा असं घडलंय की तुम्ही कोणावर विश्वास करून मनातलं सांगितलं आणि नंतर त्याच गोष्टी तुमच्या विरोधात वापरल्या गेले. आणि म्हणूनच हुशार तोच तर असतो जो आपलं मन कोणत्याही माणसाजवळ मोकळं करत नाही. कारण काय, तर सगळे ऐकायला तयार नसतात मित्रांनो. काही लोक येतात, अंदाज काढतात की तुम्हाला कुठे दुखवता येईल. प्रत्येकाच्याच गोड चेहऱ्यामागे विचार चांगले असतीलच असं नाही आहे मित्रांनो. प्रत्येक स्मित खरं नसतेच. काही लोक शांत असतात कारण त्यांना समजलेलं असतं की प्रत्येक वादाचं कोणतंही शेवट नसतो. प्रत्येक भांडणाचा कोणीही विजेता नसतो. जो आपल्या रागावर आणि शब्दावर नियंत्रण ठेवतो ना, तोच खरा विजेता असतो. जो आपल्या मनावर आणि रागावर विजय मिळवतो ना, तोच सगळ्यात मोठा विजेता असतो. आणि कधीकधी कोणीतरी जाणून बुजूनच अशी गोष्ट सांगतो की तुम्ही भडकून जाल. तो पाहतो की तुम्ही तुमचा संयम स्वतःच गमावून बसाल. पण तुम्हाला माहीत आहे, जेव्हा तुम्ही हसत शांत बसताना, तेव्हा तोच व्यक्ती बेचैन होतो. हो, हे खरं आहे. कारण त्याला जे साध्य करायचं असतं ते तुम्ही साध्य होऊ देत नसल्यामुळे ते लोक बेचैन होतात. कारण समोरच्याला आपला राग येतो, कारण आपली प्रतिक्रिया देणे आपण थांबवतो. शत्रूवर कधीही रागवू नका, चिडूसुद्धा नका, कारण रागात आपण आपला संयम गमावतो. पण याउलट शांत माणूस समोरच्यांचा खेळ समजून घेतो. म्हणजे तुमच्या सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे काय आहे, तर तुमचा संयम आहे. जर कधी कोणीतरी तुम्हाला जाणून बुजून तुम्हाला प्रोत्साहित करत असेल की तुम्ही शांत न राहायचं, तुम्ही शांत न बसायचं, तर अशा वेळेला मनाला समजूत घाला की हे योग्य नाही. मनाला पटवून द्या. जर तुम्हाला स्वतःला शांत ठेवलं ना, तर समजा तुम्ही युद्ध जिंकलं आहे. आणि हळूहळू काय होतं, हळूहळू जेव्हा तुम्ही बोलणं थांबवताना आणि फक्त निरीक्षण करताना, तेव्हा सगळ्यांची खरी ओळख समोर येते. कोण केव्हा बोलणं बदलतो आणि कोण केव्हा असतो, कोण केव्हा शांत राहतो, अगदी सगळं स्पष्ट दिसू लागतं. कारण व्यक्तीचा स्वभाव कधीही लपवता येत नाही. एखाद्याचं चरित्र त्याच्या शब्दांनी नाही समजत, तर त्यांच्या कर्माने ओळखता येते. तो कसा वागतो, तो कसा बोलतो, त्याचा रस कशात आहे, ह्यावरूनच तर त्या माणसाची खरी ओळख असते. तो बोलतो याच्यावरून नाही. तो भलाही खूप मोठमोठ्या जरी गोष्टी करत असेल, परंतु त्याचं आचरण जर व्यवस्थित नसेल, आचरण तसं नसेल, तर तो माणूस खरा नाही. आणि जो खराखुरा असतो ना, त्याला आपले इरादे सिद्ध करण्याची गरज नसते. ही एक कुटुंबाची गोष्ट आहे. 2 लोक एकत्र एकाच घरात राहत होते. पहिला माणूस शांत स्वभावाचा, सरळ मनाचा होता आणि दुसरा माणूस खूप गोड बोलणारा आणि मनाने खूप धूर्त विचारांनी भरलेला होता. हळूहळू त्याने सगळ्यांना एकमेकाच्या विरोधात लावलं आणि काय झालं, घराचं वातावरण विषारी झालं. पहिला माणूस आतून तुटू लागला. पण एके दिवशी त्याने ठरवलं की दृष्टाशी वाद न करता
त्याच्यापासून अंतर ठेवणे हेच योग्य आहे. आणि त्या दिवसापासून त्यानं बोलणं कमी केलं. तो त्याच्या कामात मग्न झाला आणि त्याच्या मनात शांतता मिळाली आणि हळूहळू सगळ्यांना सत्य दिसू लागलं. कारण सत्य लपवता येत नाही, सत्य मिटवता सुद्धा येत नाही. जर तुम्हालाही कधी असं वाटत असेल ना की तुमच्या शांततेचा लोक चुकीचा अर्थ लावतात, पण शेवटी सत्य समोर येतच असतं. वेळ सत्य दाखवतो. आणि कधीकधी माणसाची सर्वात मोठी ताकद ज्ञान नसून त्यांची शांती आहे. जो शांतपणे पाहू शकतो तोच खरी खेळी समजू शकतो. जो इतरांच्या शब्दावर नाही तर स्वतःच्या विवेकावर बोलतो ना, तोच सुरक्षित राहतो. आणि याचा अर्थ असा बिलकुल नाही की थंड राहा किंवा दगड बनून राहा. पण तुमची जी ऊर्जा आहे ना, ज्या गोष्टीवर खर्च करू नका, ज्या गोष्टी विनाकारण आहे, ज्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या नाही, त्या गोष्टीवर तुम्ही तुमची ऊर्जा खर्च करू नका. तुमच्या नियंत्रणात जर नसेल, जेव्हा तुम्ही आपलं मन मजबूत करता, तेव्हा कोणताही माणूस तुमच्या भावनांशी खेळू शकत नाही. घरातील राजकारण तिथपर्यंतच प्रभाव टाकते जिथपर्यंत त्याला आपल्या मनात जागा देता. त्यानंतर तो फक्त हवेतील एक आवाज बनतो मित्रांनो. त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणि म्हणून जेव्हा कधी वाटेल आपलेच लोक आपल्यावर कुरघोडी करत आहेत, तेव्हा शांतपणे दूर जा. काहीही न बोलता फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा. घरातले आपल्याच लोकांच्या राजकारणापासून वाचण्याचं असेल तर या गोष्टी शिकायलाच हव्यात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? बघा, असं बरेचदा प्रत्येकाच्याच वाट्याला मी म्हणणार नाही, पण बरेचदा बऱ्याच जणांच्या वाट्याला ह्या गोष्टी येत असतात आणि तेव्हा माणूस खचतो. आणि म्हणूनच ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण स्वतःला वाचवू शकतो, नाही का? बघा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि हाईपचं बटन तेवढं दाबून व्हिडिओला हाईप द्या. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.